तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार काका पुतण्यांमध्ये सत्ता संघर्ष रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार। माळेगाव कारखाना निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या संघर्ष। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामतीच्या रणांगणात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार काका पुतण्याचा सामना होण्याची शक्यता आहे। ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव साखर कारखान्यावर सत्ता आहे। त्यामुळे जर युगेंद्र पवार माळेगाव कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर पुन्हा एकदा बारामतीच्या आखाड्यात पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळणार आहे। राज्याच्या सहकार क्षेत्रात व बारामती तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू असून कार्यकर्ते कामाला देखील लागले आहेत। या कारखान्याची निवडणूक लढवण्याचे संकेत जरी दिले असले तरी प्रत्यक्षात उघडपणे आपण निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी जी24 तासशी बोलताना सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला थेट पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळाला। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भाऊजाईमध्ये सामना झाला। या निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांचा पराभव करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली। या निवडणुकीत अजित पवारांकडून युगेंद्र पवारांचा पराभव करण्यात आला। आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांच्या सूचनेनुसार निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती युगेंद्र पवारांनी दिली आहे। जर युगेंद्र पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ही निवडणूक मोठी चुरशीची आणि तितकीच रंगतदार होणार आहे। लोकसभेला अजित पवारांकडून झालेल्या पराभवाचा युगेंद्र पवारांना वचपा काढण्याची नामी संधी असल्याची चर्चा युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते। जावेद मुलानी, जी24 तास, बारामती।